आपण नेक्स्ट पार्ट बघतोय, नेक्स्ट स्लाइड बघतोय. सी हियर, नॅन्ड गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट. कोणतं गेट आहे सांगा? नॅन्ड गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट. नॅन्ड गेट इथं युनिव्हर्सल गेट म्हणून आपण बघणार आहे. म्हणजे नॅन्ड गेटचा वापर करून काय तयार करणार? नॉट गेट तयार करणार. नॅन्ड गेटचा वापर करून काय गेट, कोणतं गेट करणार? अँड गेट करणार. नॅन्ड गेटचा वापर करून काय करणार? ऑर गेट करणार. हे 3 गेट केले की ते गेट युनिव्हर्सल गेट झालं. मित्रांनो बघा, बेसिक गेट युजिंग नॅन्ड गेट. पहिलं बेसिक गेट आहे नॉट गेट. नॉट गेट युजिंग नॅन्ड गेट. वाचताना कसं वाचतोय बघा, नॉट गेट युजिंग नॅन्ड गेट. नॅन्ड गेट नव्हं, युजिंग नॉट गेट. उलट करायचं नाही. नॉट गेट युजिंग नॅन्ड गेट म्हणजे नॉट गेट तयार करणार आहे कुणाचा वापर करून? नॅन्ड गेटचा वापर करून. बघा, एनी इन्व्हर्टर म्हणजे नॉट गेट. एनी इन्व्हर्टर कॅन बी मेड फ्रॉम नॅन्ड गेट बाय कनेक्टिंग ऑल द इनपुट टुगेदर. सगळ्या इनपुट कॉमन करायच्या. नॅन्ड गेटच्या सगळ्या इनपुट्स आहेत ना, ए बी सी डी ज्या काय असतील, वी नो दॅट नॅन्ड गेट हॅज मोर दॅन वन. एकापेक्षा जास्त इनपुट्स असतात. म्हणजे त्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त इनपुट येतात. एक इनपुट त्याला कधी येत नाही नॅन्ड गेटला. म्हणजे इथं an inverter can be made म्हणजे not gate can be made from NAND gate using connecting all the inputs together and creating the single common input as shown in figure for a 2 input gate. इथं पण मी 2 इनपुटचा गेट दाखवलेला आहे. हा गेट कोणता आहे मित्रांनो सांगा? नॅन्ड गेट आहे. आहे का बबल बघा शेवटी? आहे. त्याला 2 इनपुट्स होत्या, पण 2 इनपुट मी कॉमन केल्या. कॉमन काही करायचं नाही, 2 इनपुट कॉमन केल्या. त्याला मी कॉमन काय असेल तो इनपुट देणार आहे. आता हा ए होता, म्हणजे ही काय झाली रे? ए झाली. ही काय झाली रे? ए झाली. नॅन्ड मध्ये ए इंटू ए चा कॉम्प्लिमेंट आहे का बघा इथं मित्रांनो? ही ए म्हणजे ए इंटू ए चा कॉम्प्लिमेंट. ए इंटू ए म्हणजे ए आणि ए चा कॉम्प्लिमेंट. ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे दिला इथं ए, मला मिळाला काय बघा मित्रांनो? कॉम्प्लिमेंट. म्हणजे मी इथं ए म्हणजे 0 दिला तर कॉम्प्लिमेंट म्हणजे 1 मिळेल. मी इथं 1 दिला तर कॉम्प्लिमेंट म्हणजे 0 मिळेल. म्हणजे हे नॅन्ड गेट काय म्हणून ऑपरेट झालं? नॉट गेट म्हणून ऑपरेट झालं, इन्व्हर्टर म्हणून ऑपरेट झालं. म्हणजे मी नॅन्ड गेटचा वापर करून कोणतं गेट तयार केलं सांगा? नॉट गेट तयार केलं. फक्त काय करायचं? इनपुट त्याचा कॉमन करायचा. इनपुट कॉमन केला की दोन्हीकडे ए होईल. ए इंटू ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट होईल. म्हणजे इकडे मी 0 दिला तर इकडे 1 मिळेल. इकडे मी 1 इनपुटला दिला तर इकडे 0 मिळेल. म्हणजे नॉट गेट तयार झाला. इथं मी दिलेलं आहे ए जर 0 असेल तर आपल्याला ए बार मिळेल 1. ए जर 1 असेल तर ए बार मिळेल मित्रांनो 0. म्हणजे कॉम्प्लिमेंटेशन आहे. झाला का सांगा मित्रांनो? कोणतं गेट तयार केलं? बेसिक गेटचा म्हणजे नॅन्ड गेटचा वापर केला आणि गेट कोणतं तयार केलं? नॉट गेट केलं. नॉट गेट. आता मी गेट कोणतं बघणार आहे? अँड गेट युजिंग नॅन्ड गेट. उलट करायचं नाही. काय सांगा? अँड गेट करणार आहे कुणाचा वापर करून? युजिंग नॅन्ड गेट. अँड गेट युजिंग नॅन्ड गेट. इकडे बघा, अँड गेट आहे तयार करणार म्हणजे गुणाकार होणार. ए बी असेल तर ए डॉट बी होणार. मी काय केलं बघा, 2 नॅन्ड गेट घेतलेले आहेत. एकाला म्हणा N1, एकाला म्हणा N2. नॅन्ड गेट किती आहेत मित्रांनो? 2. पहिलं नॅन्ड गेट घेतलं आहे, त्याचा तसा आउटपुट मिळाला मला. काय मिळालं बघा? ए बी इनपुट आहे, ए डॉट बी चा कॉम्प्लिमेंट आहे. आता दुसरं जे N2 गेट घेतलंय ना, त्याच्या मी इनपुट्स एकत्र केल्या. इथं केल्या ना इनपुट्स जशा एकत्र, तशा त्याच्या इनपुट एकत्र केल्या आणि कॉम्प्लिमेंटचा जो आउटपुट आहे ना, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट मी इथं दिला मित्रांनो. इथं दिला. काय होईल सांगा? इथं इनपुट ए डॉट बी कॉम्प्लिमेंट, इथं काय होईल? ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. आता या दोघांचा गुणाकार आहे. या दोघांचा काय आहे मित्रांनो? गुणाकार आहे. गुणाकार आहे म्हणजे कळतंय ना इथं? हे गुणाकार लिहिला बघा. ए डॉट कॉम्प्लिमेंट ए डॉट बी कॉम्प्लिमेंट
इंटू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट म्हणजे ए डॉट बी चा कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट झाला. इथं निगेशन आहे ना, लक्षात येते ना. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट इंटू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट आहेत ना हे दोन. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट इंटू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट दोन्ही समान आहे, त्यांचा गुणाकार आहे. गुणाकार म्हणजे काय होईल, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट आणि हा निगेशन म्हणजे आणखीन एक कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय आलं बघा, ए डॉट बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट एकमेकाला कॅन्सल होतो मित्रांनो. कॅन्सल केला की काय झालं सांगा मित्रांनो, सांगा. ए डॉट बी झालं बघा. म्हणजे मी देतोय इथं ए आणि बी देतोय आणि आउटपुट इथं मला ए डॉट बी मिळतोय. म्हणजे हे दोन गेट मिळून N1 आणि N2 मिळून कुणाचं काम करतायत मित्रांनो सांगा, अँड गेटचं काम करतायत. ए आणि बी इनपुट आहे आणि आउटपुट मिळतोय ए डॉट बी. आउटपुट काय मिळतोय, ए डॉट बी. म्हणजे मी दोन नॅन्ड गेट घेतले, एक N1 घेतला, एक N2 घेतला. दोन नॅन्ड गेट, N1 ला फक्त मी नॅन्ड गेट सारखाच जोडलाय, N1 मी नॅन्ड गेट सारखा जोडलाय आणि N2 मात्र मी नॉट गेट सारखा जोडलाय. म्हणजे याचे इनपुट्स मी एकत्र केलेत आणि N1 चा आउटपुट दिला, मला आउटपुट मिळेल ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. हा कसा मिळाला ते इथं मी सांगणार आहे, इथं सांगणार आहे मित्रांनो. इथं तिकडं बघा, a NAND gate is used to invert the NAND output to form the AND function such as y is equal to a dot b. Figure shows the output of the first NAND gate. Output of the first NAND gate is input to the second NAND gate and then according to De Morgan theorem पहिल्या NAND गेटचा आउटपुट मी दुसऱ्याला दिलेला आहे आणि दुसऱ्याचं फक्त दोन्ही टर्मिनल कॉमन केलेले आहेत, कॉमन. ह्या दोघांचा वापर करून माझं कोणतं फंक्शन होतंय, दोन नॅन्ड गेटचा वापर केला मगाशी जोडल्याप्रमाणे आणि माझं फंक्शन होतंय मित्रांनो काय आहे, अँड फंक्शन होतंय. इकडं बघा काय आहे सांगा, आपल्याला माहित आहे एक थेरम आहे, थेरमचा वापर करतोय, डी मॉर्गनचं थेरम आहे. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. दुसरं थेरम आहे, दुसरं. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. मित्रांनो इथं आपल्याला हा आउटपुट आलाय की नाही, हा आउटपुट कसं गेलं तुमच्या डोक्यात असेल की दोन कॉम्प्लिमेंट सर जातात कसे, कसे जातात ते मी इथं दाखवतो तुम्हाला. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट आहे की नाही, त्याला मी थोडस फक्त लिहिलं, पहिल्याला फक्त कंस घातला मित्रांनो, काही केलं नाही मी. काय केलं बघा, मी फक्त ए डॉट बी कॉम्प्लिमेंटला कंस घातला आणि कंसाचा कॉम्प्लिमेंट लिहिला. काय फरक आहे का, काहीच नाही. आता हा ए डॉट बी कॉम्प्लिमेंट एवढ्यासाठी आपण काय यूज करणार आहे, बारकाईनं ऐकायचं सगळ्यांनी. फळा मी यूज करणार नाहीये. ऑनलाईन लेक्चर्स मध्ये शब्दाच्या स्वरूपात जास्त सांगावं लागतं मित्रांनो, लक्षात आलं ना. इकडं बारकाईनं बघा मी काय सांगितलं, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट आहे ना, एवढ्यासाठी मी काय यूज करणार आहे माहित आहे, डी मॉर्गन सेकंड थेरमचा यूज करणार. आणि आपल्याला माहित आहे डी मॉर्गन थेरम इज युज्ड टू सिम्प्लिफाय द कॉम्प्लिकेशन्स इन द गेट. गेट मधलं कॉम्प्लिकेशन जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण काय यूज करतो मित्रांनो माहितीये, तर डी मॉर्गन्स थेरम यूज करतो आणि त्यातलं सेकंड थेरम मी यूज करणार आहे. इथं आहे बघा, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट आहे. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट बद्दल मी काय यूज करणार, ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. ह्या एवढ्याच बद्दल मित्रांनो, एवढ्या बद्दल मी लिहिलं बघा, ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि वरचा कॉम्प्लिमेंट आहे तसंच ठेवला. ठेवला का मित्रांनो, काय फरक आहे का, काहीच नाही. आता बारकाईनं बघा, हे ए कॉम्प्लिमेंट आहे ना, ए कॉम्प्लिमेंट, त्याच्याबद्दल मी साधं बारकं ए यूज करणार आहे. ए कॉम्प्लिमेंट बरोबर ए यूज केलं, बी कॉम्प्लिमेंट बरोबर बारकं बी यूज केलं. आता ए कॉम्प्लिमेंट बद्दल मी काय यूज करणार, ए यूज करणार. बी कॉम्प्लिमेंट बद्दल मी बी यूज करणार. म्हणजे ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट होणार. झाला बघा, ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट झाला. आता ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे माहित आहे फर्स्ट थेरम, उजवी बाजू, कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट
बी कॉम्प्लिमेंट. आता हा छोटा ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे छोटा ए त्याचा कॉम्प्लिमेंट डॉट बी चा कॉम्प्लिमेंट. युजिंग डिमॉर्गन फर्स्ट थेरम वी गेट, हे थेरम आहे, हे थेरम मी इथे यूज केलं मित्रांनो. ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट बरोबर ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. मला मिळालं का? मिळालं. आता ए ची व्हॅल्यू माहिती आहे ना, आपण ए कॉम्प्लिमेंट होती बघा, ती इथं मी पुटअप करणार आहे. स्मॉल ए चा स्मॉल ए आहे ना, तिथं मी पुटअप करणार ए कॉम्प्लिमेंट. काय झालं बघा, ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणी स्मॉल ए ची व्हॅल्यू ए कॉम्प्लिमेंट, वरचा कॉम्प्लिमेंट आहे तसा दिला. स्मॉल बी च्या ठिकाणी मी बी कॉम्प्लिमेंट, वरचा कॉम्प्लिमेंट आहे तसा दिला. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द सेम इनपुट टर्मिनल किंवा इनपुट फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं जातं. अरे दोन नाही म्हणजे एक होय आहे, दोन नाही म्हणजे एक होय. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे ए मिळाला, बी चा कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे बी मिळाला. मित्रांनो ए डॉट बी मिळाला म्हणजे इथं इनपुट दिला ए आणि बी, मला आउटपुट मिळाला ए डॉट बी. म्हणजे मला गेट कुठलं मिळालं सांगा मित्रांनो, कुठलं गेट मिळालं? अँड गेट मिळालं. अँड गेट. गेट कोणतं मिळालं? अँड गेट मिळालं. आता नेक्स्ट जर आपण फॉर्म बघितला तर याच्यामध्ये ऑर गेट आपण यूज करणार आहे. ऑर गेट मध्ये आपण 3 नॅन्ड गेट यूज केलेले आहेत, 3 नॅन्ड गेट यूज केलेले आहेत. मी होमवर्क देतोय तुम्हाला, होमवर्क मित्रांनो, होमवर्क देतोय. जरा वही आणि पेन आहे तुमच्या समोर, आहे की नाही? ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. पहिल्या नॅन्ड गेटचा दोन्ही इनपुट एकत्र करा ए म्हणा. दुसऱ्या नॅन्ड गेटचा दोन्ही इनपुट्स एकत्र करा बी म्हणा. पुढचं तिसरं नॅन्ड गेट घ्या आणि आउटपुट ड्रॉ करा. आउटपुट ओके. डायग्राम झाल्यानंतर पुढच्या बाजूला दोन थेरम लिहा. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट कॉम्प्लिमेंट ऑफ बी. फर्स्ट थेरम आणि सेकंड थेरम आहे. थेरम शेअरिंग स्टॉप करतोय.